माझं नाव पल्लवी धनराज वाले, राहणार सोलापूर, मंत्रीचंद पार्क, विजापूर रोड. मी या व्यवसायात म्हणजे कधी विचार केला नव्हता, की मी व्यावसायिक क्षेत्रात येईन असा. परंतु परिस्थितीमुळं मी या व्यवसायात आले आणि खूप चांगलं माझ्या लाईफमध्ये घडलेलं आहे. सुरुवातीला मी एका बँकेत जॉब करत होते, परंतु मुलांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे बँकेतील जॉब सोडला आणि घरीच मी खूप व्यवसाय करत होते, की फूड आणि मेडिकल इंडस्ट्री जे आहे, हेल्थ म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे बिझनेस चालत आहेत, तेच आपलं चालणार आहे. या दृष्टिकोनात मी केमिकल विरहित प्रॉडक्ट कसे दिले जातील लोकांना, याच्यावर मी अभ्यास केला. घरच्यांचा मला कधी विरोधच नव्हता आजपर्यंत. "तू जे काही करतेस, तू ते करू शकतेस," असा मला सपोर्ट होताच. परंतु मी काय करायचं ह्याच्यामध्ये मी कन्फ्यूज होते. सर्व महिला कशा असतात, घरी त्यांना काही ना काही व्यवसाय करायचा असतो, पण त्यांना मार्ग सापडत नव्हता. माझ्याही बाबतीत असंच झालं. मला व्यवसाय करायचा होता, पण काय करायचं, कसं करायचं, काही आयडियाज नव्हता, की आई-वडिलांनी एवढ्या कष्टातून आपल्याला शिकवलंय बाबा, तर आपण आता पुढं काय करायला पाहिजे? आपण घरात धुणं-भांडी करण्यात तर मला माझं आयुष्य घालवायचं नाहीये आणि मुलांना पण सांभाळणं हेही महत्वाचं आहे. तर मुलांना धरून, घर धरून असं कुठला व्यवसाय मला करता येईल, त्याच्यावर मी अभ्यास केला. मग नंतर मी चहामध्ये मला खूप चहा आवडतो. त्यामुळं मी चहा पीत असताना असा विचार केला, की आपण चहा व्यवसाय करायला पाहिजे. मग आता सोलापूरमध्ये तर खूप मोठे-मोठे चहाचे आपले डीलर्स आहेत. त्यांच्या कॉम्पिटिशनला तर मी जाऊ शकत नाही आणि प्रत्येक दुकानात, किराणा दुकानामध्ये आपल्याला चहा पावडर इझी मिळू शकतं. तर ते चहामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आपण काय लोकांना देऊ शकतो, जे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं असेल. असं करत मग मी काय केले, 5 प्रकारे चहापत्तीमध्ये प्रकार आणलेत. नंतर मग गुळाचा जो हे चालू आहे, गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप चांगला आहे. आजकाल लोकं सगळे साखरेला अव्हॉइड करून सर्व लोकं गुळामध्ये कुठले पदार्थ मिळतात या शोधात वळत आहेत. तर तो मी प्लस पॉइंट उचलला, की बदलत्या जीवनशैलीनुसार आपल्याला बदलते प्रॉडक्ट आणि ते पण आरोग्यदायी कसं देता येईल, याचा मी खूप अभ्यास केला. मग गुळाच्या चहावर मी अभ्यास केला, पण गूळ जी मिळते मार्केटमध्ये ती शुद्ध नाहीये. त्याच्यामध्ये दूध फुटलं जातं. असं खूप अडचणी आल्या. त्या अडचणीवर मी खूप अभ्यास करून मग मी काय केलं, की हे 5 फ्लेवर्स आणले, की आता प्रत्येक घरामध्ये गुळाचा चहा 5 मिनिटात बनवला जातो. अशी मी फॉर्म्युला तयार केला आणि त्याच्यात वेगवेगळे प्रकार मी आणलेले आहेत. एक रेग्युलर मसाला, गवती, विलायची आणि गुळाची कॉफी सुद्धा आहे. त्याचबरोबर मी पुरण प्रीमिक्स 5 मिनिटात पुरणपोळी तयार होईल असं पुरण प्रीमिक्स बनवले, कटाची आमटी प्रीमिक्स बनवले आणि गहू, ज्वारी, नाचणी, मिलेटची केमिकल विरहित बिस्किटं मी गूळ आणि तुपातली बनवलेली आहेत. त्याचबरोबर बीट पावडर, आवळा पावडर, कढीपत्ता पावडर आणि शेवगा पावडर सुद्धा आम्ही बनवतो. व्यवसायातून बघायला झालं तर आता मंथली माझं चहामध्ये स्पेशल माझं प्रोडक्ट चहा आहे. हे सगळे प्रोडक्ट जे बिस्किट, कढीपत्ता जे काही मी प्रिमिक्स आणले ते सगळे प्रिमिक्स सोडून जर माझं मेन गुळाचा जो बिझनेस आहे याच्यामध्ये 700 ते 800 केजी मंथली आमचं सेल आउट होतं. एकूण 5 लाखापर्यंत तर माझं टर्नओव्हर आहे. नातेवाईक आहेत ना, ते आपल्याला किती प्रोत्साहन करतात याचा विचार नका करू. काय ना, आपण जेव्हा बिझनेस सुरू करतो, तेव्हा सगळ्यात आधी आपण आपल्या नातेवाईकांना विक्री करायचं बघतो किंवा सोसायटी मधल्यांना विक्री करायचं बघतो. परंतु मला एवढंच सांगायचंय, की तुम्ही तुमच्या नातेवाईकांचा आणि सोसायटीवाल्यांचा विचार करू नका. तुम्ही मार्केटमध्ये उतरा. तुमचं जे काही प्रॉडक्ट असू दे, काळा तिखटपासून, भाकरीपासून, लोणच्यापासून जे काही असू दे, तुमच्या मनात जे विचार येतात, ज्या गोष्टीत तुम्ही कौशल्य तुमचं म्हणजे ज्या गोष्टीत आहे ते बाहेर आणा. तुम्हाला मार्केट आपणच भेटेल आणि लोकांचा विचार करू नका. तुम्हाला 2 ते 3 वर्षात यश नक्की मिळेल.